अचानक आगीचा भडका दिसला आणि आम्हाला कॉल आले शेजारी पाजाऱ्यांचे। आमचं दुकान स्वतः म्हणजे जळताना पाहत होतं तरी पण काही करू शकलो नाही। भयानक अशी आग होती। 75 ते 90 लाखापर्यंत नुकसान झाले असेल। शिरूर शहरातील जिजामाता चौकामधील हे दुकान होते, जवळपास 10-12 दुकानं आहेत, ज्याची आग आपण बघतोय की आणखी सुद्धा सुरू आहे। रात्री 12 वाजता जवळपास या दुकानांनी पेट घेतला। ही आग इतकी भीषण होती की यामध्ये कोट्यवधी रुपयाचं साहित्य जळून खाक झालं आहे। मोठमोठी दुकानं या ठिकाणी होती, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती, किराणा दुकान होतं, कॉम्प्युटरचं दुकान होतं, कपड्याचं दुकान होतं आणि ही सगळी म्हणजे अगदी बेचिराग या ठिकाणचं असं वातावरण आहे। आणखी ही आग या ठिकाणी धुपताना पाहायला मिळते आपल्याला। एकूण रात्री 12 वाजता सुद्धा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक आले होते, ज्यांनी विझवायचा प्रयत्न केला, मात्र फारसं काही हाती लागेल अशी परिस्थिती नाही। ही आग इतकी मोठी होती की त्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। कशामुळे आग लागली, त्या आगीचं कारण काय होतं अथवा किती नुकसान झालं हे बोलण्यासाठी काही दुकानदार माझ्यासोबत आहेत। मला सांगा, साधारण किती वाजता आग लागली आणि काय नुकसान झालं? आग ही सुमारे 12 ते 1च्या दरम्यान लागली। अचानक आगीचा भडका दिसला आणि आम्हाला कॉल आले शेजारी पाजाऱ्यांचे आणि आम्ही इथं आलो तर अशी भयानक अशी आग होती। त्याच्यामुळं काहीच दुकानातला माल वगैरे काहीच हातात नाही लागला। किती नुकसान झालं सर? किती नुकसान झालं सर? माझं सर साधारणतः 75 ते 90 लाखापर्यंत नुकसान झाले असेल सर। एका दुकानाचं? एकाच दुकान असेल। असे किती दुकान होती? असे आमचे 5-7-8 दुकान होते। अच्छा, हो, 10-12 दुकान आहेत सर। पण ही आग कशामुळे लागली? सगळं शॉर्ट सर्किट झालं लाईटीचं काय झालं वादर माहीत नाही मला, पण शॉर्ट सर्किट झालं इथं। अच्छा, त्यामुळे हो पण मग रात्री लोकांनी विझवायचा प्रयत्न केला? सर आम्ही खूप प्रयत्न केले पण आग एवढी होती की भयंकर। आम्ही तिथं अक्षरशः आमचं दुकान स्वतः म्हणजे जळताना पाहत होतं तरी पण काही करू शकलो नाही तिथं सर। आम्ही ते टँकर वगैरे बोलून घेतलं पण काही करता आलं नाही सर आम्हाला। आपण बघतो की हे सगळे दुकानदार आहेत। आग कशामुळे लागली, आगीचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी आगीमध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे दुकानदार होते, त्याच्यामध्ये कापड दुकानदार असेल, कॉम्प्युटर साहित्य विक्रीचं दुकान होतं अथवा मोठे किराणा दुकान होते। जी आग लागली ती एवढी मोठी होती की त्यामध्ये 100% नुकसान या सगळ्या दुकानदारात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, शिरूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।